हा 19वा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. 19वा प्रॉब्लेम आपण बघत आहोत. काय म्हणतो हा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो? इन फिगर 3.97 या फिगर मध्ये बघा 3.97 काय सांगितलंय? सर्कल विथ सेंटर सी अँड डी. दोन सर्कल आहेत बेटा. हा एक मोठा सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे डी. हा छोटा सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे सी. मोठा सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे डी. छोटा सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे सी. लक्षात येतं? ह्याच्यामध्ये दोन फिगर आहेत. सेंटर सी एक आहे आणि सेंटर डी एक आहे. टच इंटरनली ऍट पॉइंट ई. हे दोन्ही सर्कल बेटा इंटरनली टच झालेत. ह्या मोठ्या सर्कल मध्ये हा छोटा सर्कल इथं टच झालाय ऍट पॉइंट ई मध्ये. ठीक आहे, इंटरनली टच झालाय ऍट पॉइंट ई. D lies on the inner circle. D lies on the inner circle. हा D जो आहे बेटा हा इनर सर्कल मध्ये लाई झालेला. इथं लाई म्हणजे आले पॉइंट आहे तिथं इनर सर्कल मध्ये मधला छोट्या सर्कल वरती. आणि त्याच्यानंतर काय म्हणले? D lies on inner circle. Chord EB of the outer circle intersect inner circle at point A. कॉर्ड EB बरोबर आहे. हा कॉर्ड जो EB आहे हा EB या ठिकाणी आउटर सर्कल मध्ये आहे. आउटर सर्कल मध्ये कॉर्ड EB आहे. E आणि B हा कॉर्ड आउटर सर्कल मध्ये आहे जो इंटरसेक्ट झालाय इनर सर्कल मध्ये ऍट पॉइंट A मध्ये. ठीक आहे, ऍट पॉइंट A मध्ये. आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय? प्रूफ सेगमेंट EA कॉन्करंट टू सेगमेंट AB. प्रूफ सेगमेंट EA कॉन्करंट टू सेगमेंट EB. EA आणि EB, EA आणि EB कुठे? EB चा आहे का? AB आहे. EA आणि EB हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला प्रूफ करायचंय. पोरांनो लक्षात येते का? माझ्याकडे बघा, हा जो आहे बेटा EA कॉन्करंट टू AB, EA कॉन्करंट टू EB, हे फिगरची सगळी माहिती इथं गिव्हन मध्ये दिलेली आहे. आता आपल्याला ते प्रूफ करायचंय. सर्वांनी बघा या ठिकाणी कसं करतोय मी या ठिकाणी प्रूफ. 100% कॉन्सन्ट्रेशन द्या बेटा. 100% कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तुम्हा सर्वांचं. काय रे या ठिकाणी काय येईल मला सांगा? प्रूफ आपल्याला द्यायचा आहे. प्रूफ त्यांनी सांगितलंय आपल्याला हा EA आणि AB या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहे सांगायचंय. ड्रॉ सेगमेंट ED अँड सेगमेंट DA. आपण काय केलं बेटा? EA ड्रॉ सेगमेंट ED हा ED जॉईन करून घ्या. ड्रॉ सेगमेंट ED आणि DA बरोबर आहे. हा ED एक काढला आणि DA एक काढला. ड्रॉ सेगमेंट ED आणि DA. 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 या ठिकाणी मी सांगितलं ड्रॉ सेगमेंट ED अँड सेगमेंट DA. सेगमेंट ED इज अ डायमीटर ऑफ स्मॉलर सर्कल. बेटा ही ED जी आहे बेटा, ए पोरांनो, हा स्मॉलर सर्कल आहे का नाही मधला? स्मॉलर सर्कल. मग हा ED जी आहे ही ED त्याची डायमीटर झाली. डायमीटर म्हणजे इकडच्या टोकापासून स्मॉलर सर्कलच्या इकडच्या टोकापर्यंत. तर ही E आणि D ही स्मॉलर सर्कलची डायमीटर झाली जी गिवन फिगर मध्ये दिसते. तेच केलं. फक्त आधी ड्रॉ आपल्याला ED आणि DA काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हणा अँगल EAD 90 डिग्री. बरं, अँगल EAD अँगल अरे बेटा हे बघ, हा सर्कल आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पोरांनो सांगितलं होतं हा सर्कल आहे. हा इथून असा डायमीटर गेलाय, सर्कल मधून डायमीटर गेलाय. वरचा सेमी सर्कल झाला. या सेमी सर्कल मध्ये अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल असतो. त्यामुळं अँगल EAD हा अँगल A 90 डिग्री झाला. अँगल EAD बेटा अँगल EAD सर ए अँगल 90 डिग्री कशामुळं? कारण बेटा हा सेमी सर्कल मध्ये जो इन्स्क्राइब्ड अँगल असतो, इन्स्क्राइब म्हणजे मध्ये असलेला अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट अँगल. याला आपण 1 नंबर नाव दिला. फॉर लार्जर सर्कल सेगमेंट DA परपेंडिक्युलर टू कॉर्ड EB. फॉर लार्जर सर्कल बघा, फॉर लार्जर सर्कल ह्या पूर्ण लार्जर सर्कलला बेटा फॉर लार्जर सर्कल सेगमेंट DA
लक्षात घे रे, फॉर लार्जर सर्कल सेगमेंट डी ए परपेंडिक्युलर टू कॉर्ड ई बी. हे बघा, हा डी ए जो आहे बेटा ह्या ई बी ला परपेंडिक्युलर आहे, हा ई बी ला परपेंडिक्युलर आहे. हा डी ए जो आहे सेगमेंट डी ए परपेंडिक्युलर गेलाय की नाही असा स्ट्रेट, इथं 90 करतो कोणी, कोणत्या सेगमेंटला, साईडला, ई बी आहे ला, कॉर्ड ई बी ला. त्यामुळं फॉर लार्जर सर्कल म्हणा, लार्जर सर्कलचा कॉर्ड आहे हा ई बी आणि ई बी ला हा सेगमेंट डी ए परपेंडिक्युलर आहे. त्याला आपण काय केलं, फ्रॉम 1 म्हणून सांगितलं, कारण इथं ए ही 90 डिग्री आहे, पुन्हा या ठिकाणी 90 डिग्री आहे म्हणल्यानंतर आपण डेफिनेटली काय म्हणतो, ई ए इज इक्वल टू ए बी. ई ए इज इक्वल टू ए बी हा परपेंडिक्युलर असल्यामुळं, अरे बाबा ज्यावेळेस परपेंडिक्युलर येतो त्यावेळेस इकडं अर्धा इकडं अर्धा, त्यामुळे आपण ई ए इज इक्वल टू ए बी म्हणलं. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड. बघा सेंटर ऑफ सर्कल हा डी जो आहे ना बेटा, सेंटर ऑफ सर्कल आहे का नाही, डी जो आहे ना बेटा सेंटर ऑफ सर्कल आहे. आणि ह्या मोठ्या सर्कल मध्ये, मोठ्या सर्कलचा सेंटर ऑफ सर्कल डी आहे आणि ह्या मोठ्या सर्कलचा कॉर्ड ई बी आहे. आणि ह्या सेंटर ऑफ सर्कल मधून परपेंडिक्युलर डी ए गेला, ई बी कॉर्डला अर्धा करतो, कारण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल कॉर्ड बायसेक्ट म्हणजे अर्धे अर्धे होतात. त्याच्यामुळे ई ए आणि ई बी आलं ते बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी सेगमेंट देअरफॉर सेगमेंट ई ए कॉन्करंट टू सेगमेंट ई बी, देअरफॉर सेगमेंट ई ए हा ई ए कॉन्करंट टू ए बी असतो, देअरफॉर सेगमेंट ई ए कॉन्करंट टू ए बी असतो, देअरफॉर सेगमेंट ई ए कॉन्करंट टू ए बी. हेन्स प्रूव्ड आपण या ठिकाणी म्हणूयात. आपण प्रूफ दिला बेटा व्यवस्थित या ठिकाणी, 100% प्रूफ कळाला सर्वांना. काही डिफिकल्ट होतं का मला सांगा बरं बेटा, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी होती का? काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये, अगदी सोपा आणि सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे मी, ठीक आहे, अगदी इझी पद्धतीने समजून सांगितलंय बेटा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन मला हवंय 100%. तुम्हाला वाटलं ना सर मला ही एखादी गोष्ट परत यायचं, परत बघायचं, परत यायचं. मी काल सॅक्रिफाईसची गोष्ट सांगितली होती बघा, काल तुम्हा सर्व मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये, की बेटा हे असं आपण केलं पाहिजे, आपण जेवढं सॅक्रिफाईस देऊ बेटा आयुष्यामध्ये. सॅक्रिफाईस म्हणजे असं शांत बसणं किंवा आराम करणं किंवा उगं गाढवासारखी मेहनत करणं नव्हे बेटा. स्मार्टली वर्क करता आलं पाहिजे, डेडिकेशन देता आलं पाहिजे. आणि हे जेवढं तुम्ही डेडिकेशन द्याल, जेवढं तुम्ही स्ट्रॉंगली तिथं तुमचे एफर्ट्स तिथं लावाल, तेवढं तुम्हाला आयुष्यामध्ये ते कधी ना कधी पे ऑफ करत असतं, कधी ना कधी ते तुम्हाला रिटर्न मध्ये मिळत असतं बेटा काही गोष्टी. ठीक आहे, लक्षात आलं? हा प्रश्न लक्षात आला बेटा. हा प्रश्न हा होता 19वा, याचं हे आन्सर या ठिकाणी होतं. ठीक आहे, हा 19वा क्वेश्चन, ही फिगर होती, याला ड्रॉ करून घेतला आपण. ह्याच्यामध्ये फक्त ड्रॉ म्हणा, ड्रॉ केलं की मग ऑटोमॅटिकली आपल्याला काय करायचं बघा. काही मुलं म्हणतात सर एवढ्या सगळ्या कॉन्सेप्ट आहेत, लक्षात कसं ठेवायचं? अरे बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली होती. लक्षात घ्या, 1275 या हजारो वर्षापूर्वी आज एकदम लहान व्यक्तीने, म्हणजे त्या व्यक्तीकडे काय शक्ती असेल बेटा, तर ती शक्ती होती इमॅजिनेशनची, ती शक्ती होती ऑब्झर्वेशनची, ती शक्ती होती ज्ञानाची. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही 0 जरी असाल ना बेटा, 4 वेळेस त्या गोष्टी बघा, 4 वेळेस प्रॅक्टिस करा. अशा थप्प्याच्या थप्प्या तुमच्या भरल्या पाहिजेत प्रॅक्टिस करून. आणि 100% मग मला सांगा बरं कसं लक्षात राहणार नाही? 100% लक्षात राहतं. ठीक आहे, त्याच्यामुळे सातत्यानं तुम्ही, आणि मला काय अपेक्षा आहे तुमच्याकडून, मला फक्त 1.5 तास किंवा 2 तास तुम्ही द्या आणि झालं. मग वर्षभर जर तुम्ही तेवढा वेळ तुमची शाळा ऑनलाईन हे सगळं सांभाळून देत राहिलात तर मग 100% तुम्ही मेरिट तर येणारच आहात. पण भविष्यामध्ये जे गणित लागणार आहे, भविष्यामध्ये जे अंडरस्टँडिंग लागणार आहे, ते या सगळ्या गोष्टींमुळे बेटा तुमचं वाढणार आहे, याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतच असतो नेहमी. ठीक आहे, लक्षात आला हा प्रूफ? गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला हा 20वा एक्झाम्पल बघायचंय. 20वा एक्झाम्पल खूप सोपा आहे, याच्यामध्ये काही नाहीये, फक्त याच्यामध्ये जी रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागाच फक्त भरायच्यात. काय म्हणलेलं आहे बघा, ही फिगर आहे, रिकाम्या जागा. प्रश्न तर केवढा आहे? प्रश्न एवढाच आहे बघा, प्रश्न टोटल एवढा आहे आणि प्रूफ इथं फक्त रिकाम्या जागा भरायच्यात. अगदी 2-4 रिकाम्या जागा आहेत. इन फिगर 3.98 सेगमेंट ई बी इज अ डायमीटर. ह्या फिगर मध्ये बघा 3.98 मध्ये हा ए बी डायमीटर आहे, ह्या फिगर मध्ये ए बी डायमीटर आहे, ह्या फिगर मध्ये ए बी डायमीटर आहे. ठीक आहे सर, पुढे सांगा. ओ इज द सेंटर.
the bisector of angle ACB, 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 ACB intersect at circle at point D. हे बघा ह्या अँगल ACB मध्ये हा C पासून जो बायसेक्टर गेलाय तो D पर्यंत पॉइंट D पर्यंत आहे सर्कलवर. प्रूफ दॅट सेगमेंट AD सेगमेंट B सेगमेंट AD कॉन्करंट टू सेगमेंट BD सेगमेंट AD बेटा सेगमेंट AD कुठे आहे हा AD बरोबर आहे. सेगमेंट AD कॉन्करंट टू सेगमेंट BD सेगमेंट AD कॉन्करंट टू सेगमेंट म्हणजे हा हे बघा सेगमेंट AD कॉन्करंट टू सेगमेंट BD सेगमेंट AD कॉन्करंट टू सेगमेंट BD. लक्षात आलं. कंप्लीट द फॉलोइंग प्रूफ बाय फिलिंग ब्लँक्स. ठीक आहे. ड्रॉ सेगमेंट OD. आपण या ठिकाणी सेगमेंट OD ड्रॉ केला. ड्रॉ सेगमेंट OD तिने ड्रॉ केलेला आहे. अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल ACB अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. हा सेमी सर्कल आहे का नाही. AB डायमीटर जर म्हणला तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे डायमीटर बघा कधी पण हा सर्कल आहे आणि हा सेमी सर्कल आहे. हा सेमी सर्कल ह्याच्यावरचा कधी पण जो इथं पॉइंटला कुठल्या पण पॉइंटला ज्यावेळेस अँगल तयार होतो इथे अँगल ह्या कुठल्या पण पॉइंटला त्यावेळेस तो 90 डिग्री असतो राईट अँगल. त्यामुळे इथं रिझन आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. त्यामुळे अँगल C 90 डिग्री आला. हा 90 लिहिता आला कारण अँगल इन्स्क्राइब्ड. अरे बाबा लक्षात ठेव ए पोरो ह्या सेमी सर्कल मध्ये डायमीटरच्या वरचा अर्धा इकडे अर्धा त्या अर्ध्यामध्ये सर्कलवर. आता अँगल असा नाही बरं का. अँगल कधी पण ह्या बाउंड्रीवर तयार पाहिजे तर त्याला काय म्हणतात 90 डिग्री म्हणतात. अँगल DCB इज इक्वल टू CD इज द बायसेक्टर ऑफ अँगल C. अँगल DCB अरे मला लक्षात घ्या ए पोरांनो लक्षात घ्या. हा ACB 90 डिग्री आहे आणि CD बायसेक्टर आहे बरोबर आहे. अँगल C चा CD बायसेक्टर आहे हे गिवन मध्येच म्हणलेलं आहे. त्यामुळे CD बायसेक्टर असल्यामुळं अँगल DCB हा अँगल अर्धा होतो बरोबर आहे. कारण हा ACB पूर्ण अँगल 90 आहे त्याच्यामुळे हा बायसेक्टर केल्यामुळे हा अर्धा होतो. त्याला किती अँगल येणार आहे 45. CD बायसेक्टर असल्यामुळं अँगल C किती येणार आहे 45 येणार आहे. पुन्हा म्हणा मेजर ऑफ आर्क DB हे बघा हा DB किती असणार आहे बेटा DB हा इथं अँगल C चा आर्क कोणता आहे ए बेटा मेजर ऑफ आर्क DB विचारलाय. अँगल C चा आर्क आहे का नाही हा अँगल C चा आर्क आहे का नाही हा DB ए पोरो अँगल C चा बेटा इकडे बघा पोरींनो इकडे बघा दोघांनी पण हा अँगल C आहे. अँगल C च्या अपोजिट त्याचा आर्क कोणता आहे DB हा आर्क आहे. अँगल C च्या अपोजिट DB हा आर्क आहे आणि DB हा जो आर्क आहे तो या ठिकाणी हा DB जो आर्क आहे हा अँगल C च्या या ठिकाणी DB किती आहे अँगल C चा हा DB किती आहे डबल असतो. हा 45 जर म्हणलं तर हा 90 असतो. हा 45 जर म्हणलं हा 90 असतो. ह्या DB या आर्कच्या अँगल C अर्धा आहे हे 45 आहे तर हे डबल आहे. हे 90 आहे तर हे 45 आहे. त्यामुळे ते 45 आहे माहिती होतं आपल्याला अँगल C आणि तिथं आपण काय म्हणलं मग त्याचा आर्क DB किती आहे 90 डिग्री. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम पुढे काय म्हणलं OA सेगमेंट आणि OA आणि OB बेटा हा डायमीटर आहे. O सेंटर आहे हा OA आणि OB अरे बाबा OB हा रेडाय आहे रेडियस सेम सर्कलचा रेडियस म्हणजे दोन्ही इक्वल असणार इथे. ठीक आहे दोन्ही म्हणून या ठिकाणी OA आणि OB रेडाय ऑफ द सेम सर्कल. या ठिकाणी दुसरं नाव दिलं रेडाय ऑफ द सेम सर्कल. आणि ह्याच्यामध्ये काय येणार आहे बेटा लाईन OD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा जो OD आहे लाईन OD इज परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे बरोबर आहे. AB ला या AB या डायमीटरला हा OD परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे बघा. सेंटरला असा परपेंडिक्युलर गेलाय की नाही OD त्यामुळे इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर इथली रिकामी जागा आली. देअरफॉर AD इज इक्वल टू BD
देअरफॉर हा एडी इज इक्वल टू बीडी या ठिकाणी दाखवलेला आहे. केवळ हा ओडी जो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं लिहिता आलं पाहिजे. फक्त फिल इन द ब्लँक्स लिहायच्यात, डिफिकल्टी काही नाही. 3-4 गोष्टी फिल इन द ब्लँक्स लिहायच्यात, ह्या लक्षात नाही. फक्त हा 45 जर असेल सी तर त्याचा आर्क कोणता आहे, हा डीबी आहे. ह्या अँगलचा आर्क कसा ओळखायचा, हा सीडी आणि हा सीबी आणि ह्याचा हा आर्क, हा अँगलचा तो आर्क असतो, तो डबल असतो अँगलच्या. 45 तो असेल तर तो 90 असतो, हा या ठिकाणी 90 असतो, डीबी आर्क 90 येतो. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना, लक्षात आलं बेटा, लक्षात आलं सर्वांना या ठिकाणी काय म्हणलंय मी ते. ओके, सर्वांना लक्षात आलं, गुड, व्हेरी गुड. 20 क्वेश्चन झाला, बघून घ्या एकदा. आता आपल्याला 21 क्वेश्चन बघायचा आहे. 21 क्वेश्चन काय, इन फिगर 3.99 या फिगर नंबर मध्ये बघा, या ठिकाणी सेगमेंट काय दिलंय, सेगमेंट MN इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर O. हा MN हा कॉर्ड आहे विथ सेंटर, सर्कल ऑफ सेंटर O, सर्कलचा सेंटर O आहे आणि MN हा कॉर्ड आहे. ठीक आहे, MN हा कॉर्ड आहे. MN इज 25, हा टोटल MN किती आहे बेटा, 25 आहे. टोटल MN 25 आहे. L इज अ पॉइंट ऑन कॉर्ड, हा MN आपण कॉर्ड म्हणला होता आणि L त्याच्यावरचा पॉइंट आहे. ठीक आहे, या कॉर्डवरचा. ठीक आहे, L हा त्याच्यावरचा पॉइंट आहे. L इज अ पॉइंट ऑन कॉर्ड. MN सच दॅट ML इज इक्वल टू 9. हा ML आपल्याला MN किती आहे, MN 25 आहे बेटा. MN टोटल 25 आहे, हा MN 25 आहे आणि ML किती आहे, 9 आहे. ठीक आहे, ML 9 आहे आणि O हा सेंटर ऑफ सर्कल आहे. आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल म्हणजे हा आपल्याला OM इथून रेडियस आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, किंवा ON आपल्याला काढायचा आहे. आता कसं काढणार आपण या ठिकाणी मी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पण काढलेलं आहे, पहा कस काढायचं, तीच फिगर आहे. हा MN इथं दिलेला आहे, L हा पॉइंट इथं आहे, O पॉइंट इथं आहे सेंटरला, बरोबर आहे. आणि काय म्हणलं, ड्रॉ सेगमेंट OX परपेंडिक्युलर टू कॉर्ड परपेंडिक्युलर टू कॉर्ड MN. OX हा जो सेगमेंट, हा जो O सेंटर होता बेटा, O पासून इथं X पर्यंत एक परपेंडिक्युलर टाका. ड्रॉ O पासून, O सेंटर होता ना रफ फिगर मध्ये बघा, O पासून X पर्यंत, लक्षात आलं, हे बघा हे रफ फिगर, O पासून X पर्यंत, हा X पर्यंत, इथं X पर्यंत काय करा, परपेंडिक्युलर टाका O पासून X पर्यंत. ठीक आहे, इथं परपेंडिक्युलर टाकला. ड्रॉ सेगमेंट OX, ड्रॉ सेगमेंट OX, हा OX परपेंडिक्युलर टू MN, कॉर्ड MN. पुढे काय, सच दॅट MXN, हे MXN तयार झाले बेटा तेवढ्याच डिस्टन्स वरती. त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुढे म्हणा ड्रॉ सेगमेंट ON, ड्रॉ सेगमेंट ON, ड्रॉ सेगमेंट ON. हा जो आहे या ठिकाणी N आहे ना इथं, तर O आणि N जोडून घ्या. हा O आणि N जोडून घेतला, हा OX एक काढला आपण आणि ON एक जॉईन करून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणा सेगमेंट OX परपेंडिक्युलर टू कॉर्ड MN. सर्वांना माहिती आहे हा OX परपेंडिक्युलर आहे MN ला. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. या ठिकाणी हे काय करते, OX आपण परपेंडिक्युलर टाकला होता या कॉर्डला सेंटर पासून, बरोबर आहे. पण परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. जर ज्या वेळेला आपण सेंटर ऑफ सर्कल पासून परपेंडिक्युलर टाकतो त्या पूर्ण सर्कलच्या कॉर्डला, त्यावेळेस तो कॉर्ड अर्धा होतो, हाफ ऑफ द बायसेक्ट होतो. ठीक आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू अ कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्ड कसा होतो बेटा, बायसेक्ट करतो. त्याच्यामुळे MX आणि XN हे बेटा, हे MX आणि XN, हे MX आणि XN हाफ ऑफ MN होतात. MX आणि XN हाफ ऑफ MN होतात. MX आणि XN हाफ ऑफ MN होतात. ठीक आहे, मग हे लक्षात आलं, MX आणि XN हाफ ऑफ MN होतात. MX आणि XN, MN किती आहे, 25 आहे. 25 ला अर्ध केलं आपण, हाफ ऑफ
ह्या 2 ने 25 ला डिवाइड केलं, आन्सर किती आलं 12.5. ठीक आहे, 25 चा अर्ध 12.5 2 न डिवाइड केल्यानंतर. त्याच्यामुळे mx आणि xn किती आलं बेटा इथं, mx आणि xn 12.5 आलं. आता मला सांगा या ठिकाणी हे mx आणि xn काढलं, इथं l पॉइंट आहे का नाही या mx च्या इथं, तर हे mx कसं बनतं रे बेटा, ml प्लस lr, ml प्लस lr न बनतं का नाही, हा लक्षात घे. ए पोरा, ml आणि lr ने mx बनतं, मग mx इज इक्वल टू ml प्लस lr म्हणू का, mx इज इक्वल टू हे टोटल mx जे आहे, mx इज इक्वल टू या ठिकाणी म्हणजे mx इज इक्वल टू काय म्हणू मी, ml प्लस ml प्लस xl, ml प्लस lx. मग या ठिकाणी मी काय म्हणलं, ml मला माहिती तिने दिलेला आहे 9, lx आपल्याला काढायचंय. आपण या ठिकाणी mx ठेवलं 12.5, 12.5 मधून 9 काढलं, lx आपल्याला येत आहे. हे टोटल xn mx किती आलं 12.5, ह्या 12.5 मधून 9 काढा, हा या ठिकाणी lx तुम्हाला येईल. lx किती आलं इथं 3.5 आलं. आता पायथागोरस थेरम यूज करा. OXL या थेरम मध्ये, OXL या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल OXL, इन ट्रायंगल OXL, हा x इज इक्वल टू 90 डिग्री आहे, सर्वांना माहिती, परपेंडिक्युलर. बाय पायथागोरस थेरम 90 डिग्रीच्या समोरची बाजू OL स्क्वेअर इज इक्वल टू OX स्क्वेअर प्लस LX, OL स्क्वेअर इज इक्वल टू OX स्क्वेअर प्लस LX. OL स्क्वेअर, OL किती आहे बेटा 5 चा स्क्वेअर, OX किती आहे OX चा स्क्वेअर, आणि LX किती आहे 3.5 चा स्क्वेअर. लक्षात घ्या. मी या ठिकाणी काय म्हणलं, इथं 5 चा स्क्वेअर लिहिला, आधी OX स्क्वेअर काढला. या ठिकाणी ह्याचं काय केलं मी, 5 चा स्क्वेअर किती घेतला 25, आणि हा OX ला OX लिहिला OX स्क्वेअर, आणि पुढे हा प्लसला प्लस. 35 चा स्क्वेअर किती आहे, पॉइंट मध्ये आहे पण तरी पण आपण 35 चा स्क्वेअर काढा. 35 चा स्क्वेअर 1225 येतो, 1225. हा पॉइंट इथे एक आहे, इथे एक आहे, 1 2 पॉइंट, त्याच्यामुळे 2 पॉइंट न इथं द्या. 1225 12.25. त्यामुळे इथं काय करू मग, OX स्क्वेअर इज इक्वल टू 25 मधून 12.25 काढा. 25 मोठा आहे ना, याच्यापेक्षा हे मोठा आहे, त्यामुळे ह्या मोठ्यामधून हे काढा. 25 मधून 12.25 मायनस केलं, आन्सर आलं 12.75. OX स्क्वेअर इज इक्वल टू 12.75. इथे आपण या ठिकाणी याला सेकंड नंबर दिला. OX लक्षात आलं, हा OX जो आहे बेटा या ठिकाणी 12.75 असा याला आपण काय केला, दुसरा नंबर दिला, दुसरा नंबर दिला. पुन्हा इन ट्रायंगल म्हणा OXN या ट्रायंगल मध्ये या बेटा OXN, त्या ट्रायंगल मध्ये पण पायथागोरस थेरम यूज करा. बाय पायथागोरस थेरम इथं बघा, हा x 90 डिग्री आहे, ON हा हायपोटेनियस आहे, ON स्क्वेअर इज इक्वल टू OX स्क्वेअर प्लस XN स्क्वेअर. OX स्क्वेअर सर्वांना माहिती आपण काढलेला आहे, OX स्क्वेअर 12.75 आहे, 12.75. OX स्क्वेअर आपण इथं काढला होता 12.75 फ्रॉम 2, OX स्क्वेअर 12.75. XN किती आहे बेटा, XN टोटल 12. XN किती आहे 12.25 चा स्क्वेअर, बरोबर आहे 12.5 चा स्क्वेअर. हा 12.5 चा स्क्वेअर या ठिकाणी किती आहे XN आहे. मग 12.5 चा स्क्वेअर आपण केला, किती येतो 12.5 चा स्क्वेअर प्लस हा 1275. ह्या दोघांचा बघा 12.5 चा म्हणजे 125 चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला, 125 चा स्क्वेअर. ठीक आहे, 125 इंटू 125 आन्सर काय येतं बघा, 2 नंतर पॉइंट द्या. मग हे 12.75 आणि 169 याची बेरीज केली, 12.75 आणि हा 12.5 चा स्क्वेअरची बेरीज केली तर येते 169, बरोबर आहे. ह्या दोघांना सोडवल्यावर 169 हे ON आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं, ON स्क्वेअर काढलं, नुसतं ON लिहिलं, रूट मध्ये घेतलं 169. 169 कुणाचा स्क्वेअर आहे मुलांना, 169 कुणाचा स्क्वेअर आहे, 169 कुणाचा आहे 13चा आहे, 13चा. त्यामुळं ON इज इक्वल टू 13 आलं. म्हणजे ON कुठं आहे, हा ON सेंटर इथं आहे O, आणि N हा बाउंड्री आहे. सेंटर O आहे, N बाउंड्री आहे. रेडियस आली का, सेंटर O आहे, N बाउंड्री आहे, सेंटर O आहे, N बाउंड्री आहे, सेंटर O आहे, N बाउंड्री आहे, रेडियस आहे ON. देयरफॉर रेडियस इज इक्वल टू 13
लक्षात आलं सर्वांना? रेडियस इज इक्वल टू 13. कसं आलं? सिंपल कॅल्क्युलेशन करा इथं, फक्त इथं कॅल्क्युलेशन तुम्हाला करून घ्यायचंय पायथागोरसचं आणि तुम्हाला हे लक्षात येणार आहे. आणि कन्स्ट्रक्शन OX करता आलं पाहिजे. OX परपेंडिक्युलर टू MN, या MN कॉर्डला OX परपेंडिक्युलर टाकता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि ON एक ड्रॉ करता आलं पाहिजे. हा ON एक ड्रॉ करता आलं पाहिजे. OX आणि ON हे इकडे तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजेत आणि मग फिगर मध्ये तुम्ही एक्सप्लेन अशा पद्धतीनं करू शकता. बाय पायथागोरस थेरमनं आपण रेडियस याच्यामध्ये काढू शकतो. एक्झाम्पल अवघड नसतात. फोकस किती आपण देतो, समजून किती घेतो, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी किती आहे. आमचे मित्र एवढे मोठे मोठे स्वप्न बघतात, तर अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी देखील वाढवा. जगामध्ये पहिली दुसरीला जसं शिकवतात अगदी म्हणजे त्या सिंपल मेथडनं मी सांगतोय, जेवढ्या सिंपल मध्ये सांगता येईल, जेवढं इझी करून सांगता येईल, आणि कितीही खंगऱ्यातलं खंगरं पोरग जरी राहिलं किंवा पोरगी जरी राहिली तरी त्याला ते समजावं, हा पाठीमागचा उद्देश आहे बेटा. लक्षात आलं? त्यामुळं थोडंसं तळमळ आणि सर काय सांगतात ह्याच्या पाठीमागची जी तळमळ आहे बेटा, ती तळमळ तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात आला? हा अजून एकदा प्रॉब्लेम बघायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा कळालं नाही ना, 10 वेळेस बघायचं. हे माझं सजेशन आहे तुमच्यासाठी. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, हातामध्ये पेन ठेवा. प्रत्येक वेळेस तुम्ही ड्रॉ करून बघा, एक एक स्टेप ड्रॉ करून बघा, स्टॉप करा, ड्रॉ करा, परत लिहा. हे तुम्ही असं केलं तरच हे आपल्याला 100% एक्झाम मध्ये लिहिता येणार आहे. कळलं सर्वांना? हे 21 कळलं सर्वांना? 21 क्वेश्चन कळला सर्वांना? गुड, व्हेरी गुड. लक्षात आला? 21 क्वेश्चन त्याचा आन्सर आहे. हे प्रश्न होता, हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे बेटा, आणि हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ओके, सर्वांना कळालं? हे ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी, काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, नसायलाच पाहिजे मुळात काहीच डिफिकल्टी याच्यामध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण 22 क्वेश्चन घेणार आहोत. बघा काय रे, 22 क्वेश्चन अगदी इझी क्वेश्चन आहे, काही सुद्धा नाहीये. इन फिगर 3.100 बघा, आपल्याला ह्या फिगर मध्ये बघायचं, फिगर नंबर आहे 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर. हे 2 सर्कल आहेत ना बेटा, इंटरसेक्ट इच अदर होतात, म्हणजे असे मधून इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, हे 2 सर्कल आहेत, इंटरसेक्ट होतात मधून, बरोबर आहे. इच अदर ऍट पॉइंट यस आणि आर. यस आणि हा आर दिसतो का? इथे एक पॉइंट आणि इथे एक पॉइंट. माझ्या इथं बोटांकडे लक्ष द्या. फिगर आहे, इंटरसेक्ट होतात यस आणि आर या पॉइंट मध्ये, यस आणि आर या पॉइंट मध्ये. लक्षात आलं? देअर कॉमन टँजंट पी क्यू, हा कॉमन, हा या 2 सर्कलला हा पी क्यू कॉमन टँजंट आहे. ए पोरांनो, हा पी क्यू कॉमन टँजंट आहे. ए पोरांनो, हा पी क्यू कॉमन टँजंट आहे. ए पोरांनो, इकडे लक्ष द्या, हा पी क्यू कॉमन टँजंट आहे. कळालं? पी क्यू टँजंट आहे कॉमन, कॉमन टँजंट पी क्यू टचेस द सर्कल ऍट पॉइंट पी क्यू, टचेस द सर्कल. हा पी क्यू कॉमन टँजंट आहे, हा पी क्यूलाच या ठिकाणी सर्कलला टच होतो. बरोबर आहे. प्रूफ दॅट, प्रूफ काय करायचंय? अँगल पी आर क्यू प्लस अँगल पी एस आर, अँगल पी आर क्यू पी एस आर, अँगल पी आर क्यू आणि पी एस क्यू, पी आर क्यू पी एस क्यू, हे 180 डिग्री आहे. प्रूफ करायचंय. कोणतं प्रूफ करायचंय? पी आर क्यू आणि पी एस क्यू, पी आर क्यू प्लस पी एस क्यू, हा 180 डिग्री आहे, ते प्रूफ करायचंय. कसं प्रूफ करते? व्हेरी इझी आहे. बघा, ड्रॉ सेगमेंट एस आर. ह्याच्यामध्ये या फिगर मध्ये हा एस आर सेगमेंट ड्रॉ करून घ्या, हा एस आर सेगमेंट ड्रॉ करून घ्या. ड्रॉ केला सर, ड्रॉ सेगमेंट एस आर. अँगल पी एस आर इज इक्वल टू अँगल आर पी क्यू. बरोबर आहे का? अँगल पी एस आर, अँगल पी एस आर, अँगल पी एस आर, अँगल पी एस आर, अँगल पी एस आर इज इक्वल टू आर पी क्यू, अँगल आर पी क्यू. बघा, हा अँगल पी एस आर, अँगल पी एस आर, अँगल आर पी क्यू, अँगल आर पी क्यू. हे जो अँगल आहे बेटा, अँगल पी एस आर आणि अँगल आर पी क्यू, हे बाय टँजंट सिकेंड थेरमने इक्वल आहेत. आणि अँगल आर एस क्यू आणि आर क्यू पी, आर एस क्यू, आर एस क्यू, आर एस क्यू, आर एस क्यू आणि आर क्यू पी,
आर एस क्यू आणि आर क्यू पी, आर एस क्यू आर क्यू पी. हा बेटा क्यू अँगल आणि यस अँगल लक्षात येतं. अँगल आर एस क्यू, अँगल आर क्यू पी, अँगल आर एस क्यू, अँगल आर क्यू पी. हे लक्षात आलं बेटा. बाय टँजंट सिकेंड थिअरमने हे अँगल इक्वल दाखवले. आता म्हणा हे अँगल दाखवल्यावर हे ड्रॉ आधी करता आलं पाहिजे एस आर, आणि हे पी एस आर आणि आर पी क्यू, आर एस क्यू आणि आर क्यू पी हे आपल्याला इक्वल म्हणून दाखवता आले पाहिजेत. इन ट्रायंगल पी आर क्यू म्हणा, इन ट्रायंगल पी आर क्यू, इन ट्रायंगल पी आर क्यू. हे पी आर क्यू बेटा ट्रायंगल असल्यामुळे तिन्ही सम किती येणार आहे 180 डिग्री. अँगल पी आर क्यू प्लस आर पी क्यू, अँगल पी आर क्यू आर पी क्यू आर क्यू पी. बरोबर आहे. हे बघा अँगल आर, अँगल पी आणि अँगल क्यू, अँगल आर, अँगल पी आणि अँगल क्यू ह्या तिन्हीला आपण अशा पद्धतीने तीन तीन नावानं वाचलं. अँगल आर, अँगल पी, अँगल क्यू 180 डिग्री. सम ऑफ ट्रायंगल बरोबर आहे. सम ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि परत या ठिकाणी देअरफोर या ठिकाणी काय म्हणलो मग आपण, हा पी आर क्यू ला पी आर क्यू म्हणला आपण. देअरफोर हा अँगल हा पी आर क्यू ला पी आर क्यू दिला, पी आर क्यू ला पी आर क्यू दिला. हा अँगल आर पी क्यूच्या जागी आर पी क्यूच्या जागी पी एस आर लिहिला मी. ठीक आहे. हे बघा हा आर पी क्यू म्हणजेच पी एस आर असतो का नाही. आर पी क्यू म्हणजे फ्रॉम 1 आपण म्हणलेला आहे. आर पी क्यू म्हणजेच पी एस आर आहे. त्यामुळे या आर पी क्यूच्या जागी म्हणजेच हा आर पी क्यू म्हणजे पी एस आर आहे, तर आर पी क्यूच्या जागी मी पी एस आर लिहिला. ठीक आहे. फ्रॉम 1. आणि त्याच्यानंतर आर क्यू पीच्या जागी ह्या आर पी क्यूच्या जागी पी एस आर लिहिता आणि आर क्यू पीच्या जागी आर एस क्यू लिहिला. बरोबर आहे. इथं आर एस क्यू लिहिला. ठीक आहे. हे 180 डिग्री इथलं जशास तसं लिहिलं, फक्त या दोघांच्या जागी हे नाव लिहिले. ठीक आहे. 180 डिग्री लिहिला. फ्रॉम 1 टू म्हणलं. आता इथं पी आर क्यू ला पी आर क्यू लक्षात घ्या, पी एस आर आणि आर एस क्यू, पी एस आर आणि आर एस क्यू, पी एस आर आणि आर एस क्यू हे लक्षात घे बेटा. पी एस आर आर एस क्यू. हे बघा हे दोन अँगल व्हायलेत का नाही. हे पी एस आर इथून पी पासून जायचं, एस पासून जायचं, आर पर्यंत यायचं, आर पासून जायचं, एस पर्यंत जायचं, क्यू पर्यंत, म्हणजे हे एस एस डबल व्हायले. म्हणून ह्याला आपण डायरेक्टली असं वाचू शकतो का, पी एस क्यू. त्याच्यामुळं ह्या दोघांच्या जागी मी पी एस क्यू लिहिलं. आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, पी आर क्यू प्लस पी एस क्यू, पी आर क्यू प्लस पी एस क्यू 180 डिग्री, पी आर क्यू प्लस पी एस क्यू, पी आर क्यू प्लस पी एस क्यू, पी आर क्यू प्लस पी एस क्यू 180 डिग्री. हे एक्झाम्पल दिसतं चुटुकलं, पण समजून घेण्यासाठी एवढं सोपं नाहीये. हे इथं आपल्याला हे बाय टँजंट सिकेंड थिअरम हे इम्पॉर्टंट आहे बघा. हे ड्रॉ सेगमेंट एस आर, हे एस आर ड्रॉ सेगमेंट देता आलं पाहिजे आणि हे टँजंट सिकेंड थिअरमनं हे तुम्हाला अँगल दाखवता आले पाहिजेत. लक्षात आलं. मग ऑटोमॅटिकली हा ट्रायंगल पी आर क्यू मध्ये जाऊन ह्या पी आर क्यू मध्ये जाऊन ह्या तिघांची 180 आहे आणि मग हे इथले आपण इथं पुट करू शकतो आणि लिहू शकतो. ठीक आहे. कळालं का बेटा. अवघड काही होतं का, तर अवघड नाहीये, पण स्टार केलेलं एक्झाम्पल आहे. पहा स्टार केलेलं वाटत असलं अरे चुटुकलं आहे, अरे बघायला एवढं आहे, पण एवढं नाहीये बेटा. त्याची कीर्ती लहान, त्याची मूर्ती लहान जरी असली तरी ह्या एक्झाम्पलची कीर्ती महान आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग हे सोपं आहे बेटा. फक्त इथं आपल्याला टँजंट सिकेंड थिअरम लक्षात आला पाहिजे आणि ह्या ट्रायंगल मध्ये जाऊन ट्रायंगल पी आर क्यू मध्ये जाऊन 180 हे पी ची सम, आर ची सम आणि क्यू ची सम 180 लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. कळलं का मला सांगा बेटा. 100% कळलं का. कळलं असेल. चला ओके. आता 23वा प्रॉब्लेम बघायचा आहे आपल्याला. 23वा. ठीक आहे. 23वा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. काय म्हणतो 23वा प्रॉब्लेम बघा. इन फिगर 3.101 या फिगर मध्ये बघायचंय आपल्याला. या फिगर मध्ये बघायचंय टू सर्कल्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट एम अँड एन. हे बघा हे दोन सर्कल आहेत. तशीच फिगर आहे. इथं एक सर्कल आहे, इथं एक सर्कल आहे, इथं एक सर्कल आहे, इथं एक सर्कल आहे. अरे बाबा हे दोन सर्कल इंटरसेक्ट झालेत एम आणि एन या पॉइंट मध्ये. टू सर्कल्स इंटरसेक्ट ऍट पॉइंट एम अँड एन. Secants drawn through the M and N, secants drawn through M and N intersect the circle at point R, S and PQ. लक्षात घ्या सिकेंड्स ड्रॉन थ्रू यम अँड यन. या यम आणि यन मधून यम आणि यन
टँजंट म्हणजे कसा असतो रे, बाउंड्रीवरून जातो, सिकेंट मधून जातो. यम आणि यन यामधून हा आर एस आणि पी क्यू हे सिकेंट जातात. आर एस आणि पी क्यू हे आर एस आणि पी क्यू रिस्पेक्टिव्हली या पॉइंट मधून आर एस आणि पी क्यू या रिस्पेक्टिव्हली पॉइंट मधून सिकेंट जातात. तर आपल्याला प्रूफ काय करायचंय, सेगमेंट एस क्यू सेगमेंट पॅरलल टू सेगमेंट, हे चिन्ह पॅरललचं आहे. ठीक आहे, सेगमेंट एस क्यू पॅरलल टू सेगमेंट आर पी, एस क्यू पॅरलल टू आर पी. हे बेटा एस क्यू कुठं आहे, हे बघा, हा एस क्यू पॅरलल टू आर पी, हा एस क्यू पॅरलल टू आर पी. ए पोरांनो, एस पी एस क्यू पॅरलल टू आर पी. हे लक्षात आलं का प्रश्न, फिगर लक्षात आली. आता काय काय ड्रॉ करायचं ते तुम्हाला सांगतो. हे पॅरलल आपल्याला दाखवायचंय पोरांनो. चला बघा सोल्युशन म्हणा. ड्रॉ सेगमेंट एम एन, ड्रॉ सेगमेंट एम एन, ड्रॉ सेगमेंट एम एन. हा एम एन जो बेटा या ठिकाणी इंटरसेक्ट झाला होता ना, या एम एन ला फक्त ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, या एम एन ला ड्रॉ करून घ्या बेटा. एम एन ड्रॉ केलं मी. चला एम एन ड्रॉ केलं म्हणा. आता quadrilateral MRPN is a cyclic quadrilateral MRPN MRPN हे सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. इथं आलो का पोरांनो, हे ड्रॉ केल्यानंतर क्वाड्रिलॅटरल दिसतो का चार साइड वाला, MRPN सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. आणि MN अँगल MNQ इज अ एक्सटेरियर अँगल, अँगल MNQ. आता ह्या MRPN या क्वाड्रिलॅटरल मध्ये MNQ हा एक्सटेरियर अँगल आहे. लक्षात आलं, हा एक्सटेरियर अँगल आहे. काय तो या ठिकाणी हा एक्सटेरियर अँगल आहे. म्हणून या ठिकाणी मी काय म्हणलं, अँगल MNQ इज इक्वल टू MRP, अँगल MNQ इज इक्वल टू MRP. बरोबर आहे, करस्पॉन्डिंग ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. त्याच्यामुळे या ठिकाणी MNQ इज इक्वल टू MRP असं म्हणू शकतो का बेटा मी. MRP हे बघा, हा अँगल हा MNQ या MRPN या सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा हा एक्सटेरियर अँगल आहे MNQ. त्याच्यामुळं हा अँगल MNQ इज इक्वल टू MRP आपण म्हणू शकतो का. तर डेफिनेटली करस्पॉन्डिंग सायकलिक क्वाड्रिलॅटरल हे सगळे करस्पॉन्डिंग आहेत एकमेकाला, त्यामुळे हे आणि हे इक्वल म्हणू शकतो. अँगल MNQ आणि MRP हे स्टेप लक्षात घ्या. एक्सटेरियर अँगल MNQ दाखवला आणि MNQ आणि MRP करस्पॉन्डिंग सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरमनं आपण इक्वल दाखवला. त्याच्यानंतर म्हणा क्वाड्रिलॅटरल MNQS ह्या क्वाड्रिलॅटरल झाल्यानंतर इकडे या क्वाड्रिलॅटरल MNQS. अरे बाबा क्वाड्रिलॅटरल MNQS, अरे बाबा क्वाड्रिलॅटरल MNQS. पुराण लक्ष द्या. सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. मग अँगल MNQ हा अँगल MNQ प्लस MSQ हा MNQ आणि MSQ हा MNQ आणि MSQ हा MSQ 180 डिग्री होतो. बरोबर आहे. सायकलिक मध्ये सायकलिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट जे असतात बेटा, हे अपोजिट हे 90 डिग्री, हे प्लस आणि हे प्लस 180 डिग्री असतात. त्याच्यामुळं MNQ आणि MSQ या ठिकाणी 180 डिग्री म्हणलं. पुन्हा मी या ठिकाणी MNQ ला काय म्हणलं बेटा, हा MNQ म्हणजे MRP एवढा असतो. बघा इथं म्हणलेला आहे MNQ, याला आपण 1 नंबर दिलं होतं. MNQ म्हणजेच MRP. त्यामुळं या MNP लाच मी काय म्हणलं, MNQ लाच मी काय म्हणलं, MNQ ला MRP म्हणलं. ह्या MNQ ला मी MRP म्हणलं होतं. मग या ठिकाणी MNQच्या जागी MRP लिहिलं मी, तर चेंज केलं, इथं लिहिलं. आणि MSQ जशाच तसं 180 डिग्री हे फ्रॉम 1 म्हणून लिहिलं MNQ ला. MRP हे फ्रॉम 1 मधून घेतलेलं आहे इथं. आणि देअरफॉर या ठिकाणी मी काय म्हणलं, MRP देअरफॉर या ठिकाणी मी काय म्हणलं, SRP प्लस RSQ, SRP बघा SRP आणि RSQ. आता हे जे अँगल आहेत ना, हे इथून वाचण्याच्या ऐवजी मी इथून वाचले. बरोबर आहे, हे इथून वाचण्याच्या ऐवजी इथून वाचले मी. SRP आणि
या ठिकाणी आर यस क्यू, बरोबर आहे, यस पासून वाचले, पण अँगल आर आणि अँगल यसच आहे. ठीक आहे, अँगल आर आणि हा अँगल यसच आपण इक्वल दाखवलाय. फक्त याला वाचताना इथून वाचलं आपण, इथं वाचत होतो आधी, ते इथून वाचलो आपण यस आर पी आणि आर यस क्यू. ठीक आहे, देअरफॉर म्हणून वाचलं हे 180 डिग्री. आणि मग या ठिकाणी आपण हे असं म्हणल्यानंतर सेगमेंट आरपी, सेगमेंट एस क्यू आणि आरपी, हा आरपी आणि एस क्यू आपण इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, इंटेरियर अँगल मधले जे अँगल आहेत ह्याला इंटेरियर अँगल म्हणतात. ठीक आहे, इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, हे पॅरलल लाईन्स आहेत का नाही हे दोन्ही, आणि ह्या पॅरलल लाईन्सचे हे इंटेरियर अँगल आहेत. इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, दोन पॅरलल लाईन्सचे मधले इंटेरियर अँगल, बरोबर आहे, हे मधले इंटेरियर अँगल दोन पॅरलल लाईन्सचे. त्याच्यामुळे आपण सेगमेंट एस क्यू, हा एस क्यू ह्याला पॅरलल आहे म्हणलं. फक्त ही स्टेप लक्षात ठेवा कशी वाचली आपण, आणि ही एक स्टेप लक्षात ठेवा, ह्या स्टेप वरून हे आपण इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे 2-3 मुद्दे आपल्याला लक्षात आले की मग आपल्याला याच्यामध्ये काही नाही. हे पण स्टार केलेलं एक्झाम्पल आहे, जरी लहान दिसत असलं तरी समजून घ्यायला एवढं सोपं नाहीये. हे आपल्याला पॅरलल दाखवण्यासाठी आपण हे सगळं बघितलेलं आहे. 100% फोकस आहे का, 10 वेळेस बघायचे. जे स्टार केलेले आहेत, जे स्टार केलेले प्रश्न आहेत, जे स्टार केलेले प्रश्न आहेत, 10 टाइम्स बघायचेत, 10 टाइम्स बघायचेत. घाबरायचं अजिबात नाहीये, कॉन्सन्ट्रेशन, फोकस. बघा असं एकदम असं समजलं पाहिजे बघितल्या. मॅथमॅटिक्स आम्ही नेहमी म्हणत असतो, माझं वाक्य पोरं लक्षात आहे का तुमच्या, मॅथमॅटिक्स हा अंडरस्टँडिंग आणि फील होण्याचा विषय आहे, फील होण्याचा विषय आहे. फील म्हणल्यानंतर आमचे पोरं काही हसतात बेटा. ठीक आहे, तसं नसतं बेटा. ही खरंच तुम्हाला बघा, एखादं गणित कळलं ना असा आनंद होतो आपल्याला, नाही मला आज एवढं कुठंच कळालं नव्हतं, पण योगेश सरांनी जे सांगितलंय ते 100% कळालं. एक त्याचा जो आनंद आहे बेटा मनामध्ये तो खूप मोठा असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे सातत्याने ही गोष्ट लक्षात असू द्या. 23rd क्वेश्चन लक्षात आला 100% लक्षात आला बेटा. 23rd क्वेश्चन, हा 23rd क्वेश्चन लक्षात आला सर्वांना. चला याच्यानंतर कळालं सर्वांना, हे हा मुद्दा कळाला सर्वांना मी काय म्हणतोय ते. चला गुड. याच्यानंतर आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघायचा. हा 23rd झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट 24 क्वेश्चन बघायचा या ठिकाणी, बरोबर आहे. 24th आपल्याला क्वेश्चन, शेवटचे 2 क्वेश्चन राहिलेले आहेत आपले. जास्त काही मोठा प्रॉब्लेम सेट नाहीये, 25 प्रश्नांचाच आहे. मोठा म्हणजे सर्कलचा ऍक्च्युली प्रॉब्लेम सेट मोठाच आहे. बऱ्याच मुलांना वाटतं की सर्कल, तुम्हाला माहिती आहे का, असं रेग्युलर जर करायला बघितलं आपण तर बेटा हा सर्कल चॅप्टर 1-2 महिने चालतो. पण आपण खूप छान पद्धतीनं अगदी सिंपल सगळ्याच गोष्टी समजल्या. आणि एवढं छान मी म्हणतो ना, तुम्ही जगामध्ये कुठल्याही कुणाच्याही पाठीवर गेलात ना तरी तुम्हाला एवढं सुंदर किंवा एवढ्या कॉन्सेप्ट ओरिएंटेड कोणीच सांगू नाही शकणार. मी चॅलेंज देतो मी आता तुम्हाला. ठीक आहे, एवढं कॉन्सेप्ट ओरिएंटेड कोणीच नाही सांगू शकणार बेटा. ठीक आहे, चला स्टार केलेला प्रश्न आहे. 24 क्वेश्चन आहे. काय म्हणतो, इन फिगर 3.102 टू सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ए आणि ई. टू सर्कल, हे बघा 2 सर्कल आहेत, हे 2 सर्कल इंटरसेक्ट होतात ऍट पॉइंट ए आणि ई. टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर, टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर, टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ए आणि ई. टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट ए आणि ई. Two circles intersect each other at point A आणि E. Their common secant through E intersect the circle at point BD. हा जो कॉमन सिकेंट आहे त्यांचा, हा E वाला, E पॉइंट वाला कॉमन सिकेंट जो आहे BD, बरोबर आहे, हा B आणि D या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो. ठीक आहे, B आणि D कॉमन इंटरसेक्ट सिकेंट असलेला. ठीक आहे. The tangents of the circles at point B and D, the tangent लक्षात घ्या, the tangents of the circle at point B and D intersect each other at point C.
बरोबर आहे. हा बघा, हा बी आणि हा डी हा टँजंट आहे बेटा, ह्या सर्कलचा हा टँजंट आहे. हा मधून गेलेला बीडी जो आहे, जो ई पॉइंट इंटरसेक्टला होतो बी आणि डी पॉइंट मधून, हा या ठिकाणी सर्वांना माहिती सिकेंट आहे आणि हा इकडं टँजंट आहे, हा डी आणि बी वाला, आणि सी पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट होतो हा टँजंट. ठीक आहे, दोन सर्कलचा. ओके बेटा, लक्षात आलं सर्वांना. बी आणि डी या पॉइंट मधला इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट सी, सी मध्ये इंटरसेक्ट टँजंट होतो. प्रूफ काय करायचंय? प्रूफ दॅट एबीसीडी इज अ सायक्लिक. तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय, हा एबीसीडी हा इथून ड्रॉ करावा लागेल, आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. हा ए बी सी आणि हा डी हा या ठिकाणी हा सायकलिक आहे म्हणून सांगा. हे चार साइड दिसले का? एक, हे दोन, हे तीन आणि हे चार, हे सायकलिक आहे असं सांगा म्हणले. ठीक आहे, आपण सांगूयात. प्रश्न बघितला सर्वांनी? सर्वांनी प्रश्न बघितला? 100% प्रश्न बघितला का? मला सांगा, काही डिफिकल्टी आहे का ह्याच्यामध्ये? डिफिकल्टी काही सुद्धा नाहीये. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न बघायचा आहे. ह्याच्यामध्ये प्रूफ काय सांगितलंय बघा. ड्रॉ सेगमेंट ए बी आणि सेगमेंट ए ई अँड सेगमेंट ए डी. बघा ह्याच्यामध्ये काय काय करायचंय आपल्याला. ए बी एक ड्रॉ करा. हे दोन फिगर होत्या, हे दोन फिगर होत्या. दोन फिगर म्हणजे दोन सर्कल आहेत इंटरसेक्ट ए आणि ई मध्ये. ए ई एक ड्रॉ करून घ्या, ए बी एक ड्रॉ करून घ्या आणि ए डी एक ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, ड्रॉ सेगमेंट ए बी, ए ई आणि ए डी. ए ई, ए बी आणि ए डी. ठीक आहे, ड्रॉ केलं त्या फिगर मध्ये. अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल बी ए ई. आता बाय टँजंट सेकंड थिअरम ना आपल्याला सांगायचं याच्यामध्ये अँगल ई बी सी इज इक्वल टू बी ए ई. ई बी सी आणि बी ए ई. हे बघा, हा ई बी सी आणि बी ए ई. लक्षात आलं? अँगल ई बी सी आणि बी ए ई म्हणजे ए आणि बी अँगल. हा ए अँगल आणि बी अँगल दाखवला. ई बी सी आणि बी ए ई. बरोबर आहे. हा टँजंट सिकेंड थिअरम नुसार, बाय टँजंट सिकेंड थिअरम नुसार आहे. हा टँजंट आहे आणि तो मधला असा आपल्याला हे गेलेला आहे. ठीक आहे, अँगल बी आणि अँगल ए दाखवला. पुढे अँगल ई डी सी आणि डी ए ई. अँगल ई डी सी, अँगल ई डी सी, अँगल ई डी सी, डी ए ई, डी ए ई. लक्षात आला? अँगल ई डी सी, जसं आपण इथं म्हणलो होतो ना अँगल ई बी सी आणि बी ए ई, तसं अँगल इथं म्हणा अँगल ई डी सी किंवा अँगल ई डी सी आणि डी ए ई. अँगल ई डी सी आणि डी ए ई हे बाय टँजंट सिकेंड थिअरम न तुम्हाला परफेक्टली दाखवता आलं पाहिजे. ठीक आहे, हे बाय टँजंट सिकेंडनी दाखवता आलं पाहिजे. इथपर्यंत आलोत आपण. आता ए पोरांनो इकडे लक्ष द्या रे, सर्वांनी फोकस द्या. पहिल्यांदा हे ड्रॉ केलं, हे ड्रॉ केलं. आपल्याला काय दाखवायचं याच्यामध्ये? आपल्याला हा ए बी सी डी हा सायकलिक मध्ये पोरांनो प्रश्न एक्सप्लेन होताना आमचे काही एवढे गबाळे पोर आहेत, प्रश्न एक्सप्लेन होताना काय काढायचंय हेच विसरून जातात. अरे गाढवांनो, एबीसीडी हा सायकलिक काढायचा आहे 10 वेळेस सांगितलंय. बाय टँजंट सिकेंड थिअरमचा आपण हे अँगल दाखवले. आपण पहिल्यांदा ईबीसी सांगितलं आणि बीएई सांगितलं, पुन्हा ईडीसी सांगितलं आणि डीएसी सांगितलं. हे टँजंट सिकेंड थिअरमने इक्वल दाखवले. ट्रायंगल बीसीडी मध्ये या, ट्रायंगल बीसीडी. हे बघा हा ट्रायंगल तयार झालाय का? हा ट्रायंगल बीसीडी, हा ट्रायंगल बीसीडी. ह्या ट्रायंगल मध्ये या, अँगल डीबीसी प्लस बीडीसी, अँगल डीबीसी, अँगल डीबीसी, अँगल डीबीसी. आता ह्या बीसीडी मध्ये तिन्ही अँगल दाखवायचे. तिन्ही अँगल, पहिल्यांदा बी अँगल कसा वाचला? डीबीसी. बघा बी अँगल डीबीसी, पुन्हा अँगल डी वाचा बीडीसी, बीडीसी, बी वाचला डी वाचला, आणि सी कसा वाचणार? डीसीबी किंवा बीसीडी. हे तिन्ही अँगल सम ऑफ ट्रायंगल. ह्या ट्रायंगलची बीसीडी या ट्रायंगलची सम 180 डिग्री. पुन्हा या ठिकाणी ठेवा, या ठिकाणी. आता डीबीसी म्हणजे काय रे बेटा? डीबीसी म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या. अँगल डीबीसी,
अँगल डीबीसी म्हणजे ईबीसी म्हणता येईल का तुम्हाला? अँगल डीबीसी ला ईबीसी म्हणता येईल का? तर डेफिनेटली डीबीसी ला ईबीसी म्हणता येईल. ओके, अँगल डीबीसी ला ईबीसी म्हणता येईल, प्लस बीडीसी ला ईडीसी म्हणता येईल आणि बीसीडी ला बीसीडी म्हणता येईल. ठीक आहे, बीसीडी ला आपण बीसीडी म्हणलं, बीडीसी ला या ठिकाणी आपण बीडीसी ला काय लिहिलं? या ठिकाणी बीडीसी ला ईडीसी लिहिलं. बीडीसी बीडीसी याला आपण काय लिहिलं? बीडीसी ला बेटा बीडीसी ला ईडीसी लिहिलं. ठीक आहे, ईडीसी. हे बघा हे बीडीसी ला आपण ईडीसी इथून नाव लिहिलं फक्त. ह्या बीडीसी ला, हा बीडीसी जो आहे, हा बघा हा बीडीसी जो आहे, हा बीडीसी या बीडला जागी फक्त आपण ई लिहिलेला आहे. डीसी तर जसा तसा आहे. हा ई इथून वाचण्याच्या ऐवजी इथून वाचला ईडीसी. आणि हा ट्रायंगल हा डीबीसी, हा जो डीबीसी होता बेटा, हा बीसी तर जसाच तसाच ठेवलेला आहे. हे दोन इथले फक्त डी ला ई इथून वाचलाय. हा डी इथून वाचण्याच्या ऐवजी इथून वाचला ईबीसी. ठीक आहे, हा ईबीसी इथं दिला. आता इथं लक्षात घ्या, हे इथं ही आयएमपी स्टेज आहे बरं का, ही आयएमपी आहे, हे लिहिता आलं पाहिजे. डीबीसी ला हे बीसी बीसी डीसी डीसी आहे, फक्त इथून वाचला अँगल. ठीक आहे, लक्षात आलं? हे इथून लक्षात आलं बेटा. पुन्हा इथं बघा, ह्या ईबीसी ला बीएई म्हणले, ईबीसी ला बीएई म्हणले. बाय टँजंट सिकेंड थेरम म्हणलं होतं का नाही? ईबीसी ला बीएई आणि ईडीसी ला काय म्हणले बेटा? डीएई म्हणले. ईडीसी ला डीएई आणि बीसीडी जशाच तसा. इथं 180 फ्रॉम 1 and 2 म्हणलं. इथं ह्याला आपण 1 and 2 दिलं होतं, फ्रॉम 1 and 2. आता लक्षात घे, आता हा बीएई प्लस डीएई, हा बीएई प्लस डीएई, बीएई डीएई. अरे बाबा, हा बीएई आणि डीएई हा मिळून बीएडी बनतो. हा बीएई आणि डीएबी, हा बीएई आणि डीएबी हा मिळून बीएडी बनतो. हा बीएई हा एवढा एवढा आणि हा एवढा एवढा मिळून हा टोटल बनतो बीएई. त्याच्यामुळे या ठिकाणी या दोघांसाठी मी काय म्हणलं? या ठिकाणी बीएडी म्हणतो. बीएडी हा बीएडी बनतो. ह्या टोटल ह्याच्यासाठी मी बीएडी म्हणलं. हा बीसीडी जशाच तसा ठेवला 180 डिग्री. लक्षात आलं? त्यामुळं बीएडी आणि बीसीडी, बीएडी बघा बीएडी आणि बीसीडी ज्या वेळेस सायकलिक मध्ये, तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, सायकलिक क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल 180 डिग्री. त्याच्यामुळे आपण इथं काय दाखवलं? अँगल बीएडी हा अँगल आणि हा अँगल 180 डिग्री आहे असं दाखवलं या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यामुळे बीएडी आणि बीसीडी 180 डिग्री आहे. देअरफॉर एबीसीडी हा एबीसीडी सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे. कन्वर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम ना आपण या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, 100% लक्षात आलं का? जरी लहान असला तरी एवढा सोपा नाहीये. हे टँजंट सिकेंड थेरम आपल्याला समजणं, ह्यातले अँगल समजणं गरजेचं आहे. लक्षात आलं? जसंच आता हे शेवटचे प्रॉब्लेम सेट मधले प्रॉब्लेम स्टार केलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत. एवढं सोपं नाहीये. सर्कल चॅप्टर एवढा सोपा नाहीये. आपल्याला 10 वेळेस सराव करावा लागेल, 15 वेळेस. समजायला समजतं, टेम्पररी समजतं, त्याच्यानंतर परीक्षेमध्ये गेल्यावर असं डोकं खाजवत बसावं लागेल. असं करू नका. 10 वेळेस बघा बेटा. माझी रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, परत परत बघायचंय. मी सांगितलंय ते बघायचंय. एखादी गोष्ट कळाली नाही ना, मग ती कायमस्वरूपी कसं लक्षात राहील? याच्यासाठी आपल्याला जास्त वेळेस बघावं लागेल. पण ज्यावेळेस एखादी गोष्ट अंडरस्टँड होती ना, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते सरावातून लक्षात येऊन जातं. ठीक आहे, कळलं सर्वांना? हा प्रश्न हा 24 क्वेश्चन होता बेटा, 24वा क्वेश्चन होता. लक्षात आला? हा 24वा क्वेश्चन होता. क्वेश्चन तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये बघू शकता आणि हे त्याचं आन्सर आहे. हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, 100% कळालं का सर्वांना? काही डिफिकल्टी होती का मला सांगायच्यामध्ये? काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. आता याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन चाललाय आपला. शेवटचा क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडासा मोठा आहे. हा क्वेश्चन मोठा आहे, सर्वांनी बघा या ठिकाणी. 25वा क्वेश्चन आहे. इन फिगर 3.103 या फिगर मध्ये एडी परपेंडिक्युलर आहे साइड बीसी ला. हा जो एडी आहे बेटा, हा एडी या फिगर मध्ये ट्रायंगल आहे. हा एडी परपेंडिक्युलर आहे बीसी ला. एडी परपेंडिक्युलर आहे बीसी ला. हरकत नाही. पुढे सांगा सर, सेगमेंट बी परपेंडिक्युलर टू एसी. हा बेटा एडी परपेंडिक्युलर आहे बीसी ला. एडी परपेंडिक्युलर आहे बीसी ला. त्याच प्रकारे हा बी परपेंडिक्युलर आहे एसी ला. त्याच प्रकारे हा बी परपेंडिक्युलर आहे एसी ला. ठीक आहे, सेगमेंट सीएफ परपेंडिक्युलर आहे परपेंडिक्युलर साइड ए बी. सेगमेंट सीएफ कुठे आहे? हे बघा, हा सीएफ परपेंडिक्युलर आहे ए बी ला.
ला सेगमेंट CF परपेंडिकुलर आहे AB ला, सेगमेंट CF हा सेगमेंट CF म्हणजे तीन साइडला तीन परपेंडिकुलर टाकलेले आहेत, ठीक आहे, तिन्ही ट्रायंगल साइडला, आणि O हा सेंटर आहे. पॉइंट O इज द ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर म्हणजे ट्रायंगलचं सेंटर जिथं तीन परपेंडिकुलर हे झालेले आहेत, सेंटर झालेले आहेत, ठीक आहे, म्हणजे इंटरसेक्ट झालेले आहेत. आपल्याला प्रूफ काय करायचंय? प्रूफ दॅट द पॉइंट इज द इन सेंटर ऑफ DEF. ओके, काय करायचंय? O इज द ऑर्थो सेंटर. प्रूफ दॅट पॉइंट, आपल्याला काय प्रश्न सांगितला याच्यामध्ये? प्रूफ दॅट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? प्रूफ दॅट काय सांगितलं? प्रूफ काय करायचंय आपल्याला या ठिकाणी? प्रूफ दॅट, पोरांनो ह्याच्यामध्ये प्रूफ काय सांगितलंय मला सांगा एकदा. प्रूफ दॅट point O is the in center of angle. Prove that point O is the in center of triangle DEF. ठीक आहे, in center of angle DEF. हा जो पॉइंट O आहे, इथं पॉइंट इथं लिहायचं राहिले पहा. पॉइंट O हा इथं लिहा. पॉइंट O is the हा पॉइंट O इथं लिहा. पॉइंट O is the in center of triangle DEF. ह्या DEF ह्याच्यामध्ये DEF म्हणजे हा D असा इथून, हा बघा लक्षात आला, हा D इथं अशा पद्धतीनं, आणि हा इथून असा F DEF याच्यामध्ये O हा पॉइंट ट्रायंगल DEF मध्ये O हा पॉइंट इन सेंटर आहे असं सांगा म्हणले. ठीक आहे, सर्वांना इथं आपल्याला ड्रॉ करावं लागेल कन्स्ट्रक्शन. फिगर बघा, आपण फिगर टाकलेली आहे अशी. ABC ही फिगर होती. D पासून E सेगमेंट, ड्रॉ सेगमेंट, जॉईंट DE, ड्रॉ सेगमेंट DE, EF आणि FD. ठीक आहे, ड्रॉ सेगमेंट EF DF आणि DE, EF DF आणि DE, EF DF आणि DE, EF DF आणि DE, EF DF आणि DE हे तिन्ही सेगमेंट ड्रॉ केले. सेगमेंट AD परपेंडिकुलर टू साइड BC. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचे पोरांनो, माझ्याकडे लक्ष द्या, फोकस द्या. मोठा प्रश्न जरी असला तरी घाबरायचं नाही. ठीक आहे, पहिल्यांदा ही फिगर घेतली. ह्या फिगर मध्ये आपल्याला O ऑर्थो सेंटर आहे आणि O ह्या ट्रायंगलचं ऑर्थो सेंटर आहे, पण ह्या DEF मध्ये O हे इन सेंटर आहे असं सांगा म्हणलंय, प्रूफ करा म्हणलंय. AD परपेंडिकुलर साइड टू BC, हा AD जे इथं दिलंय ते लिहा. AD परपेंडिकुलर आहे BC ला, BE परपेंडिकुलर आहे, BE हा B इकडून इकडे गेलाय बघा, BE परपेंडिकुलर आहे AC ला, आणि CF परपेंडिकुलर आहे, हा CF परपेंडिकुलर आहे AB ला, जे इथं गिवन दिलेलं आहे. CF परपेंडिकुलर AB ला म्हणल्यावर त्याला 1 नंबर द्या. गिवन या सगळ्याला 1 नंबर दिलं. देअरफॉर म्हणा अँगल BFC इज इक्वल टू BEC. अँगल BFC आणि अँगल या ठिकाणी BFC नंतर BEC. हे बघा, हा BF हा अँगल F इथं परपेंडिकुलर टाकल्यामुळे 90 डिग्री होतो कोणी, आणि इथं पण 90 डिग्री आहे E वाला, त्याच्यामुळे मी अँगल BFC आणि BC हे 90 डिग्री म्हणून इक्वल म्हणू शकतो का? अँगल BFC आणि हा F आणि 90 डिग्री फ्रॉम 1 या ठिकाणी म्हणलं, कारण परपेंडिकुलर टाकल्यामुळे 90 डिग्री होतो. आता लक्षात घ्या, एक एक गोष्ट लक्षात घ्या, मोठा असलं तरी घाबरू नका. पॉइंट्स B अँड C सबटेंडेड इक्वल अँगल्स. पॉइंट B अँड C हे बघा, हे B आणि C, पॉइंट B आणि C हे इक्वल अँगल सबटेंड केलेले आहेत. पॉइंट B अँड C सबटेंडेड इक्वल अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स F आणि E. बरोबर आहे. पॉइंट B आणि C ने हे 2 अँगल सबटेंड केलेले आहेत वेगवेगळ्या ह्याला. पॉइंट B ने इथे अँगल केलाय, पॉइंट C ने इकडे अँगल केलाय, 2 अँगल सबटेंडेड केलेले आहेत. बरोबर आहे, इक्वल अँगल आहेत F आणि E ला, विच लाय ऑन द सेम साइड ऑफ लाईन. जे दोन्ही म्हणजे हे कोणत्या साइडला आहे? ह्या दोन्ही सेम साइडला लाय होतात. ठीक आहे, लाय ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. पॉइंट्स BFEC आर कोसायक्लिनिक. पॉइंट BFCE, पॉइंट BFEC, बरोबर आहे. पॉइंट BFEC हे बेटा हे लाईन म्हणजे हे बघा, ही लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, हे कोसायक्लिनिक आहेत कनी, म्हणजे अशा सायक्लिनिक ह्याच्यावरती ह्यानी ह्याला अँगल केलाय, ह्यानी ह्याला अँगल केलाय, त्याच्यामुळे हे सेम लाईनला अँगल झालेले आहेत. त्यामुळे हा BFEC हा कोसायक्लिनिक आहे. अशा पद्धतीनं ह्या इथल्या पॉइंटनी वरी अँगल तयार केलाय, त्याच्यामुळे आपण हे कोसायक्लिनिक पॉइंट आहेत म्हणून सांगितलं. लक्षात आलं?
कोसायक्लिनिक पॉईंट BFEC इथपर्यंत लक्षात आलं का 100%? पुढे म्हणा अँगल FEB कॉन्करंट टू FCB, अँगल FEE, अँगल FEE, अँगल FE, अँगल काय म्हणलंय FEB, अँगल FEB, हा छोटा अँगल म्हणा अँगल FEB, अँगल FEB कॉन्करंट टू FCB, अँगल FCB, बघा अँगल FCB हा या ठिकाणी FEB आणि FCB हे या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल द सेम आर्क कॉन्करंट, इन्स्क्राइब्ड अँगल्स इन द सेम आर्क, बरोबर आहे. हा अँगल जो आहे बेटा FEB आणि FCB हा ट्रायंगल जरी असला, हा FB मध्ये FB हा ट्रायंगलचा आर्क आहे असं धरला आपण, हा FB, ह्या FB न कोणते कोणते अँगल केलेत रे, हा FB न एक अँगल केलाय कसा FEB, हा FE एक आर्क जर धरला आपण तर FEB हे एक अँगल केलाय आणि FCB हे आर्क, म्हणजे हे बघा ह्या दोन पॉइंट पासून ह्या FB ह्या आर्क पासून इकडे एक अँगल झालाय FEB आणि FCB एक झालाय. त्याच्यामुळे या ठिकाणी मी काय म्हणलं FEB आणि FCB इन्स्क्राइब्ड अँगल सेम आर्क कॉन्करंट, बरोबर आहे. इन्स्क्राइब्ड अँगल्स इन सेम आर्क हे अँगल्स आहेत, अँगल E आणि अँगल C हे FB या सेम आर्क मध्ये कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मी कॉन्ग्रुएंट दाखवला. OE अँगल OEC इज इक्वल टू ODC 90 डिग्री, अँगल OEC अँगल OE हे बघा अँगल OEC, बरोबर आहे. हा अँगल E किती आहे O पासून वाचला, अँगल OEC आणि ODC, अँगल ODC हा OD पण परपेंडिक्युलर आहे, OEC आणि ODC, OEC आणि ODC, OEC आणि ODC हा 90 हा 90 दोन्ही 90 डिग्री दाखवले आपण. आता इथं आपण म्हणलं OEC प्लस ODC 90 प्लस 90 180 झाला. ठीक आहे, 90 प्लस 90 हे बघा हा OEC आणि ODC हा 90 झाला का नाही, त्याच्यामुळे अँगल OECD, त्याच्यामुळे हे बघा हा OE आणि C आणि D हे इकडची एक रेष, इकडची एक रेष, इकडची एक रेष आणि इकडची एक रेष, हे चार रेषा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल झाला का, त्यामुळं क्वाड्रिलॅटरल OECD इज अ सायक्लिक आपण म्हणलं. इथपर्यंत आलो तर आपण सक्सेसफुली 100% कळलं. एक एक गोष्ट मी खूप डिटेल पद्धतीने सांगितले. OECD आपण दाखवला इथं, हे बघा हा अँगल OEC आणि OCD दाखवला आणि हे दोन्ही हे 90 आहे, हे 90 हे 90 90 अपोजिट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तुम्हाला माहिती, इकडचं ऑपोजिट इकडं, इकडचं ऑपोजिट इकडं, दोन्ही 180 असतं म्हणून या ठिकाणी 90 आलं. आणि मग या ठिकाणी मी म्हणलं अँगल OED कॉन्करंट टू OCD, अँगल OED हे बघा हा छोटा इथं O पॉइंट आहे ना, हा O पासून E पर्यंत या, E पासून D पर्यंत या, अँगल OED कॉन्करंट टू OCD, अँगल OCD म्हणजे हा EC, बरोबर आहे. EC सेम आर्क आहे, EC ह्या सेम आर्क मध्ये हा OED आणि OCD, बरोबर आहे, हा अँगल तयार होतो. ठीक आहे, OED आणि OCD. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण देअरफॉर म्हणले, यालाच आपण असं वाचलेलं आहे. ठीक आहे, यालाच या अँगललाच आपण असं वाचलं आणि त्याच्यानंतर देअरफॉर FEB कॉन्करंट टू OED, FEB कुठे बेटा FEB, हा FEB हे बघा लक्षात घ्या, इथून FEB हा FEB कॉन्करंट टू OED, कॉन्करंट टू OED लक्षात आलं. हे बघा हा FEB हा OED असा दाखवायचा. हे बघा हा F इथं, हे बघा इथून इथं असा आणि हा इथून इकडं आणि इकडं, FEB आणि OED, FEB आणि OED हा या ठिकाणी आपण फ्रॉम 1 and 3 या ठिकाणी 2 and 3 म्हणून दाखवला. त्याच्यानंतर दॅट इज ह्याला काय कसं वाचू शकतो आपण FEB च्या जागी आपण इथपर्यंत वाचू शकतो, कारण हा EOB असा सरळ मध्ये आहे, त्यामुळे आपण FEB ला FEO असं वाचू शकतो, FEO आणि OED ह्याला OED ला OED जशाच तसा. त्याच्यामुळे सेगमेंट EO बायसेक्ट FED, सेगमेंट EO
हा सेगमेंट ईओ कुठे आहे बेटा, सेगमेंट ईओ, हा ईओ बायसेक्ट बघा, सेगमेंट ईओ बायसेक्ट अँगल एफईडी, अँगल एफईडी हा जो आहे बेटा ईओ, हा ईओ जो आहे, हा जो ईओ आहे, हा ईओ बायसेक्ट करतो या ट्रायंगलला, एफईडी या ट्रायंगलला ईओ बायसेक्ट करतो, एफईडी या ट्रायंगलला ईओ बायसेक्ट करतो, बरोबर आहे. सेगमेंट ईओ बायसेक्ट एफईडी. आता इथं सिमिलरली म्हणलं, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट सेगमेंट डीओ बायसेक्ट एफ डी, हा डीओ बेटा काय करतो, पुन्हा एफ डी ला करतो. जसं एफ ई डी ला ओ बायसेक्ट करत होता, सिमिलरली एफ डी ओ ला ओ आणि डी हा या ठिकाणी बायसेक्ट करतो. सिमिलरली बायसेक्ट एफ डी ला हा एफ डी ई, जसं इकडून इकडे बायसेक्ट करत होता हा, तसा हा इकडून ह्या अँगलला एफ डी ई या अँगलला ओ डी बायसेक्ट करतो. आणि मग या ठिकाणी ओ डी बायसेक्ट, ओ इज द पॉइंट ऑफ द, आपण काय म्हणलं मग बायसेक्ट करत्यामुळं देअरफॉर म्हणलं आपण या ठिकाणी. आणि हे बघा हा ओ एफ एक, हा ओ ई बायसेक्ट आहे ह्या अँगलला, हा ओ डी बायसेक्ट आहे एफ डी ई ला, आणि हा ओ एफ इकडे एक बायसेक्टर आहे ना, हा ओ एफ बायसेक्टर अँगल आहे ई एफ बी ला, ई एफ बी ला 1 2 3 ह्या ट्रायंगलला, म्हणजे ई एफ बी ह्या एफ या इथून हा ओ एफ हा बायसेक्टर आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं काय म्हणलं, ओ इज द सेंटर, ओ इज द पॉइंट ऑफ इंटरसेप्शन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल डीईएफ. ओके, डीईएफ. ओके, आपण ओ इज द अँगल बायसेक्टर, ओ इज द पॉइंट ऑफ इंटरसेप्शन, ओ इज द पॉइंट ऑफ इंटरसेप्शन, हा ओ जो आहे बेटा, ओ इज द पॉइंट ऑफ इंटरसेप्शन ऑफ अँगल बायसेक्टर डीईएफ. ह्या डीई हा डीईएफ या मधल्या ट्रायंगल मध्ये हा ओ हा सेंटर आहे, इन सेंटर आहे, कारण तिथून बायसेक्ट होतात 3 ट्रायंगल. ह्या एफ ई आणि डी ह्या ट्रायंगल मधला हा मधला पॉइंट आहे, कारण ते बायसेक्ट करतात. त्यामुळे ओ इज द इन सेंटर ऑफ ट्रायंगल डीईएफ. हे समजून घ्या मी कसं सांगितलेलं आहे. आपल्याला ओ हा सेंटर पॉइंट मध्ये आहे सांगायचं होतं. 10 ते 15 वेळेस बघायचंय. किती? 10 ते 15 वेळेस. दमायचं नाही. प्रॉब्लेम सेट मधले शेवटचे 10 म्हणजे एक्झाम्पल 15 पासून 25 पर्यंत प्रत्येक एक्झाम्पल 15 ते 20 बनायचे. माझं हे सगळं दुखायला लागले माहितीये का तुम्हाला सांगून, कारण माझं म्हणजे तळमळ आहे बेटा ती. लक्षात आलं? हे सर्व व्यवस्थित पद्धतीने एक एक गोष्ट बारीक सारीक एक एक गोष्ट मी सांगितली आहे ती सगळी बघायची आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्कल हा चॅप्टर सक्सेसफुली आपण संपवलेला आहे. आज प्रॉब्लेम सेट आपला कंप्लीट झालाय. याच्यानंतर कन्स्ट्रक्शनचा टॉपिक आहे तो बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढे सगळी जॉमेट्री अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगितली आहे. कधी अल्जेब्रा कधी जॉमेट्री, तुम्हाला जसं तुम्हाला अभ्यास करायचा आहे सिम्पली वेने तुम्ही अभ्यास करत जायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हा तुम्ही प्रॉब्लेम बघून घ्या. हा प्रॉब्लेम बघून घ्या 25वा. हा प्रॉब्लेम बघून घ्या. हा प्रश्न होता बेटा, हा प्रश्न होता. ह्या प्रश्नाला हा सोल्युशन या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना? चला बेटा आपण थांबूयात. सर्वांनी डबल टिबल एकदा बघायचे हे आणि मग मला सांगायचंय. ठीक आहे चलो बेटा, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.